गोल करकरीत आणि टम्म फुगणाऱ्या पुऱ्या खायला कोणाला नाही आवडणार। खरं तर पुरी हा असा विषय आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडतो आणि सणसूद म्हटलं की पुरीचा बेत हा आवर्जून बनतो। तर आज मी इथे तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त स्पेशल गव्हाच्या पिठाच्या टम्म फुगलेल्या आणि बराच वेळ छान खुसखुशीत राहणाऱ्या पुऱ्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे। तर कोणताही मैद्याचा वापर न करता फक्त गव्हाच्या पिठापासून अगदी टम्म फुगलेल्या आणि खुसखुशीत पुऱ्या आज आपण इथे बनवणार आहोत। नमस्कार, कृष्णाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे साधारणतः 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यात मी 3 टेबलस्पून बारीक रवा ऍड करणार आहे। तर या रव्यामुळे गव्हाच्या पिठाच्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान खुसखुशीत होणार आहेत, त्याचबरोबर त्या बराच वेळ छान टम्म फुगलेल्या राहणार आहेत। रवा ऍड केल्यानंतर इथे मी चवीनुसार थोडंसं मीठ ऍड करणार आहे आणि आता यातच मी 2 टीस्पून साजूक तूप ऍड करणार आहे। तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता। तुपाऐवजी इथे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, मात्र तेल छान कडकडीत गरम असलं पाहिजे। तेल किंवा तूप तुम्हाला दोन्ही नसेल आवडत तर तुम्ही दोन्ही स्किप करू शकता। मी इथं थोडंसं तूप ऍड केलेलं आहे कारण तुपाने ही पुऱ्या छान खुसखुशीत होतात आणि चवही छान लागते। येस, तर आता हे तूप ह्या पिठामध्ये आपण छान मिक्स करून घेणार आहोत। अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। तर इथे या पिठाला सगळ्या बाजूने मी तूप छान चोळून घेतलेलं आहे। आता यातच मी थोडीशी साखर ऍड करणार आहे। साखरेमुळे काय होणार आहे की आपल्या पुऱ्यांना रंग तर सुरेख येणार आहे, मात्र प्रत्येक पुरी ही छान टम्म फुगलेली होणार आहे। येस, तर साखर ही पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत आणि आता यात अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण छान याची घट्ट कणिक मळून घ्यायची आहे। तर अगदी एकदम एकसारखं पाणी खूप घालू नका, अगदी थोडं थोडं पाणी घालून हे कणिक छान घट्ट मळून घ्या। येस, तर तुम्ही पाहू शकता मी अगदी थोडं थोडं पाणी घालून ही कणिक मळून घेणार आहे। तर पुरीचं कणिक मळताना फार घट्ट मळू नका कारण आपण यात रवा घातलेला आहे। रवा थोड्या वेळाने तो फुगणार आहे, त्यामुळे अजूनच ही कणिक घट्ट होईल। त्यामुळे जास्त घट्ट अशी कणिक मळू नका किंवा फार सैलसर ही कणिक मळू नका। इथे मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता कणिक मळून झालेले आहे, फार घट्टही नाही आणि फार सैलसरही नाही। येस, तर आता ही कणिक आपण 10 मिनिटं अशी झाकून ठेवणार आहोत कारण 10 मिनिटांनी जेव्हा यातला रवा फुगणार आहे तेव्हा ही कणिक अजून घट्ट होणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की कणिक 10 मिनिटांनंतर चेक करूया आपण, तर फार सैलसरही नाही आणि फार घट्टही नाही, अशी मध्यम अशी ही कणिक रेडी झालेली आहे। थोडीशी आता ही मी मळून छान मऊसूत करून घेणार आहे। तर इथे या कणकेला मी थोडासा तेलाचा हात लावणार आहे आणि पुन्हा एकदा ही कणिक छान मळून मऊसूत बनवून घेणार आहोत। येस, तुम्ही बघू शकता की जशी ही कणिक घट्ट मळलेली होती तशीच ही घट्ट आहे, अजून ही सैल पडलेली नाही। खूप वेळ कणिक मळून नाही ठेवायची, खूप वेळ जर कणिक मळून ठेवली तर ती सैल पडेल आणि मग पुऱ्या तेवढ्या परफेक्ट होणार नाही। तर आता ही कणिक छान मऊसूत झालेली आहे। आता याचा साधारणतः या कणकेचा लिंबा एवढा मी पिठाचा गोळा घेऊन ह्याची एक छोटीशी गोळी मी बनवून घेणार आहे। येस, तर तुम्हाला पुरीचा साईज केवढा आहे केवढा पाहिजे आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे ही कणकेची गोळी मळून घ्या। येस, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे या पिठाच्या सगळ्या गोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या गोळ्या आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत। या अशाच उघड्या नाही ठेवायच्या, या जर अशा उघड्या ठेवल्या तर त्या कोरड्या पडतील, सुकतील खूप पटकन आणि मग पुऱ्या तेवढ्या परफेक्ट होणार नाही। तर इथं या एका गोळीला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता याची आपण पुरी लाटून घेणार आहोत। तर पुऱ्या लाटताना पिठाच्या गोळेला तेल लावून घ्या। इथे आपण पिठाचा वापर नाही करणार, कोरडं पीठ आपण इथे वापरणार नाहीये। तुम्ही जर पुरी लाटताना कोरड्या पिठाचा वापर करून पुरी लाटली तर काय होतं, जेव्हा तुम्ही पुरी तेलात तळायला सोडता तेव्हा ते जे पीठ आहे कोरडं पीठ ते तेलामध्ये सगळीकडे पसरतं आणि हळूहळू ते पुऱ्यांवरही येतं, मग पुरी तेवढी छान होत नाही आणि पुरीचा रंगही खराब येतो। त्यामुळे कोरड्या पिठाचा वापर करून आपण इथे पुरी लाटून नाही घेणार, तेलाचा वापर करून इथे एकसारखी पुरी लाटून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे पुरी लाटून झालेली आहे आणि पुरी जास्त पातळही नाही लाटायची आणि जास्त जाडही नाही,
मीडियम अशी ही पुरी असली पाहिजे, तुम्ही बघू शकता। येस, तर अशाच पद्धतीने इथे मी ह्या सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे। अजून एक पुरी लाटताना एक लक्षात ठेवायचं की जास्त दाबही द्यायचा नाही हाताचा आणि खूप पातळही पुरी नाही लाटायची। पातळ पुरी लाटली तर ती तेवढी कडक होईल, त्यामुळे फार पातळ नाही आणि फार जाडही नाही, मीडियम अशी ही पुरी लाटून घ्यायची। येस, तर इथे मी 5 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि त्या आता एक एक तळून घेणार आहे। तर तळताना तेल छान गरम झालं पाहिजे, कारण तेल जास्त चांगलं गरम, जेवढं गरम असेल तेवढी पुरी छान तळली जाते। आणि इथे तुम्ही बघू शकता की मी जेव्हा पुरी तेलात सोडली तेव्हा तेल छान गरम असल्यामुळे ती पटकन तेलात वर तरंगली आणि छान या झाऱ्याचा प्रेशर दिल्यानंतर ती पुरी छान टम्म फुगलेली आहे। येस, तर अशाच पद्धतीने आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत। अजून एक पुरी जेव्हा आपण तेलात सुरुवातीला सोडू तेव्हा गॅसची फ्लेम ही हाय असली पाहिजे आणि पुरी जेव्हा तळून वर येते तेव्हा गॅसची फ्लेम अगदी बारीक करून आपण ही पुरी खरपूस अशी तळून घेणार आहोत। येस, तर तुम्हाला साधारणतः कोणत्या रंगाची पुरी आवडते त्या हिशोबाने तुम्ही पुरी तळून घ्या। काहींना फिका रंग आवडतो, मला थोडासा लालसर रंग आवडतो, त्यामुळे मी या थोड्याशा लालसर रंगाच्या पुऱ्या तळून घेणार आहे। आणि अशाच पद्धतीने अगदी 4 ते 5 पुऱ्या लाटून पुऱ्या आपण तळून घेणार आहोत। एकदम खूप साऱ्या पुऱ्या लाटून तळायच्या नाही, 4 ते 5 पुऱ्या लाटून पुऱ्या तळून घ्यायच्या। येस, तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशा ह्या टम्म फुगलेल्या खुसखुशीत पुऱ्या खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसेच माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा। धन्यवाद।